नमस्ते, सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे परफेक्ट अशी चकलीची भाजणी। 1 किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण चकलीची भाजणी बनवणार आहोत। तर या वाटीने मोजून मी सर्व हे साहित्य घेतलेले आहे। पहा, या वाटीने हे 4 वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे मी। ही वाटी घेऊन मी सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे। 4 वाटी तांदळासाठी 2 वाटी हरभरा डाळ घेतलेली, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटीला थोडीशी कमी उडीद डाळ घेतलेली, अर्धी वाटी घेतलेला आहे साबुदाणा आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत। बघा, 1 किलोची परफेक्ट आपली भाजणी तयार होणार आहे। थोडेसे पांडे तीळ घेतलेले, त्या चमच्याने मोजून 4-5 चमचे, 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। हे एकदम अचूक आणि योग्य प्रमाण आहे। हे प्रमाण वापरून जर चकली बनवली ना तर खूपच छान होते। चव तर एवढी अप्रतिम होते ना, एकदा तुम्ही नक्की करून बघा। चला तर हे बाकीचं साहित्य आपण काढून ठेवू आणि हे आता तांदूळ, हरभरा डाळ आणि मूग डाळ, उडीद डाळ हे आता स्वच्छ धुवून आपल्याला वाळत घालायचे। तर अगोदर आपण तांदूळ धुवून घेऊ। 1-2 पाण्याने चांगले चोळून तांदूळ धुवून घ्यायचे। तर दिवाळीत बनवलेल्या चकल्या सर्वांच्या संपल्या असतीलच, तर ही कोलम तांदळाची चकली तुम्ही एकदा करून बघा। 2 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचा आणि चाळणीमध्ये 5 मिनिटं नितळत ठेवायचा आणि लगेच एका कॉटनच्या कपड्यावर घरामध्येच फॅनच्या हवेला तांदूळ सुकायला घालायचे। तर हे सर्व साहित्य आहे ते घरामध्येच फॅनच्या हवेला सुकायचं। 1 ते 1.5 तासामध्ये छान सुकतं। हरभरा डाळ पण धुवून घेतलेली आहे बघा। धुवून थोड्या वेळ चाळणीमध्ये नितळ ठेवायची, लगेच कपड्यावर टाकायची नाही। पाणी वगैरे थोडंसं नितळून घ्यायचं। 4 वाट्या तांदळासाठी 2 वाट्या हरभरा डाळ वापरलेली। हे प्रमाण तुम्ही अगदी अचूकपणे घ्या, खूप छान होते बघा चकली। उडीद डाळ आणि मूग डाळ एकत्र धुवून घेतलेले। हे दोन्ही डाळी आकाराने सेमच असल्यामुळे एकत्र धुतल्या आणि एकत्र भाजल्या तरी चालतात, म्हणून एकत्रच धुवून घेतलेले आहेत दोन्ही। आणि असं कॉटनच्या कपड्यावर असे छान पातळ असं पसरून घ्यायचं आहे बघा। 1 ते 1.5 तासामध्ये छान सुकते। 1 तासभर सगळं सुकून घेतलेले बघा, मस्त सुकलेले सर्व। आता हे डाळ आणि तांदूळ आपण मस्त भाजून घेऊ। गॅसवर जाडबुडाची कढई ठेवायची आणि आता हे साहित्य आपण एकदम शांत निवांत असं भाजून घ्यायचं आहे। भाजणी भाजताना अजिबात घाई गडबड करायची नाही। मंद गॅसवर हे तांदूळ आणि डाळी भाजून घ्यायच्या। तर गॅस फुल करायचा नाही। गॅस फुल करून काय होतं, वरून भाजलं जातं आणि आतून कच्चे राहतात आणि आपली चकलीसुद्धा तशीच होते। मग थोड्या दिवसांनी लगेच आतून नरम पडायला चालू होते, आतून कच्ची राहिल्यामुळं। म्हणून काय करायचं, निवांत हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं। घाई अजिबात करायची नाही। थोडासा वेळ लागतो तरी पण निवांतच भाजायचं। हे सतत हलवत राहायचं, जास्त करपवायचं पण नाही, पण करपट लागते मग चकलीसुद्धा। थोडासा तांदूळ कलर बदलल्यासारखा झाला थोडासा की लगेच काढून घ्यायचा, परत कपड्यावर असं पसरून ठेवायचा, कोरड्या कपड्यावर। 2 बॅचमध्ये तांदूळ थोडे थोडे करून भाजून घेतलेत बघा। तांदूळ भाजायला थोडा वेळ लागतो, पण गॅस फुल करायचा नाही, कमी गॅस करूनच हे भाजून घ्यायचं आहे। कोलम तांदळाची एकदा तुम्ही चकली करून बघा, खूप छान टेस्ट लागते। मागच्या वेळेस मी रेशनच्या तांदळाच्या चकल्या बनवल्या होत्या आणि यावेळेस मी कोलम तांदूळ वापरलेल्या, खूप छान झालेल्या आहेत चकल्या, एकदम मस्त टेस्ट झालेली आहे बघा। तांदूळ भाजून झालेला आहे आपला। आता हरभरा डाळ भाजायला टाकलेली आहे मी। तर या पद्धतीनं तुम्ही हे योग्य प्रमाण असं वापरून चकली बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका। आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। हरभरा डाळ पण आपली भाजून झालेली आहे बघा। आता उडीद डाळ आणि मूग डाळ एकत्रच केली आहे मी। वेगवेगळं भाजलं तरी चालेल किंवा एकत्र भाजलं तरी चालेल, थोडं थोडं करून। आता हे पण 2 बॅचमध्ये भाजून घेऊ आपण। थोडं असं खमंग भाजून घ्यायची बघा भाजणी।
छान मस्त सुगंध दरवळतो घरामध्ये डाळी वगैरे छान भाजल्यानंतर. थोडंसं लालसर असा कलर येतो भाजल्यानंतर, लगेच कलर चेंज होतो डाळींचा सुद्धा. झालेली आपली भाजून. काढून घेऊ आणि दुसरी राहिलेली आता तेवढी भाजून घेऊ आपण. तर दिवाळीतल्या चकल्यापेक्षा हे चकल्या खूपच छान झालेल्या आहेत बघा. तुम्ही पण थोड्यासा अर्धा किलोच्या प्रमाणात जरी करून बघितल्या तरी चालेल. खूप छान टेस्ट झालेली. कोलम तांदूळ वापरलेला आहे. तर डाळ भाजून झालेली आहे आपली. आता साबुदाणा भाजून घेऊ. साबुदाणासुद्धा थोडासा फुलल्यासारखा झाला की लगेच काढून घ्यायचा. साबुदाणा घातल्यामुळे एकदम मस्त कुरकुरीतपणा येतो चकलीला, म्हणून थोडासा घालायचा साबुदाणा पण. पोहे पण आता थोडेसे भाजून घ्यायचे. पोहे भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेच कुरकुरीत होतात. थोडेसे हातावर असे चोळून बघायचे. थोडासा असा भुगा झाला की लगेच काढून घ्यायचे. जेवढं असे साहित्य सर्व खमंग भाजताल तेवढं आपली चकलीसुद्धा मस्त खमंगच होते. तर झालेले पोहे भाजून आता आपण धने, जिरे आणि ओवा एकत्रच भाजून घेणार आहे. तर 4 चमचे धने घातलेले आहेत बघा. 2 चमचे जिरे आणि 1 चमचा ओवा घातलेला आहे. ओवा 1 चमचा घातलेला आहे. करताना परत चकली बनवताना परत 1 चमचा घालणार आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 1 चमचा वापरलेला आहे ओवा. छान मस्त भाजून घ्यायचं आहे हे. आणि हे सर्व आता असं पसरून एकदम थंड झालं ना, नंतर गिरणीतून एकदम बारीक दळून आणायचं. पण हे सर्व साहित्य अगोदर थंड होऊ द्यायचं, लगेच गरम गरम नाही द्यायचं दळायला. असं पसरून ठेवायचं. हे बघा एकदम असं मस्त मिक्स करायचं आणि गिरणीवरून दळून आणायचं. तर या पद्धतीने तुम्ही चकलीची ही भाजणी नक्की करून बघा. धन्यवाद.